भगवान महादेव स्वतः म्हणतात, हे पार्वती, पृथ्वीवरील जो मनुष्य या कासवाची आणि माझी ही कथा पूर्ण श्रवण करेल तो या जन्मात कधीही गरीब राहणार नाही. पण जो मनुष्य या कथेला दुर्लक्ष करेल तो आयुष्यभर संकटांच्या फेऱ्यात अडकून दुःख भोगत राहील. ज्यांनी तुला रडवलं, ज्यांनी तुझ्या गरिबीची चेष्टा केली, क्षणोक्षणी तुझा अपमान करून तुझी लायकी काढली, त्यांना आता महादेव असा धडा शिकवतील की ही दुनिया तुझी प्रगती बघून जळत राहील. महादेव तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवतील की काळसुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होईल. कासवाची ही दिव्य कथा शांत मनाने श्रवण केल्याने तुमच्या पाठी लागलेली साडेसाती, भयंकर रोग, घरातील गरिबी आणि जीवघेणी पनवती कायमची पाठ सोडेल. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि धनाचा असा वर्षाव होईल की स्वतः माता लक्ष्मी तुमच्या घरी चालत येतील आणि तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमतरता उरणार नाही. पण लक्षात ठेवा, या कथेची खरी फलप्राप्ती तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ही भक्ती पुढे न्याल. ही कथा त्या 2 भक्तांना नक्की शेअर करा जे सध्या दुःखात आहेत, संकटात आहेत. कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंताला प्राणापेक्षाही प्रिय असतात. कथेच्या अथांग महासागरात उतरण्यापूर्वी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे सर्वात प्रिय वाक्य आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. भगवान महादेवांच्या हृदयात असणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. हे वाक्य महादेवांना अत्यंत प्रिय आहे. हे लिहिताच महादेव दोन्ही हात वर करून तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. महादेवांच्या लाडक्या भक्तांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कथेच्या अगदी शेवटी आपण भाग्य बदलणारी आणि सर्व संकटांचा मुळासकट नाश करणारी अत्यंत शक्तिशाली प्रार्थना महादेवांच्या चरणी केली आहे. ती प्रार्थना ऐकायला किंवा माझ्या मागे बोलायला अजिबात विसरू नका. कारण लक्षात ठेवा, कथेचे श्रवण हे कर्माचे पाश सैल करते, पण ही एक प्रार्थना तुमच्या भाग्यातील दुःखाच्या रेषा पुसून तुमचे लिहिलेले नशीब सुखात बदलू शकते. ही प्रार्थना तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य ठेवते. त्यामुळे कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा आणि त्या महाप्रार्थनेचा लाभ नक्की घ्या. चला तर मग तुमच्या जीवनाचा कायापालट करणाऱ्या या चमत्कारिक कथेला सुरुवात करूया. हिमालयाच्या अथांग आणि धवल शिखरांवर जिथे केवळ शुद्ध चैतन्य वास करते, तिथे कैलासाच्या पावनभूमीवर देवादिदेव महादेव आपल्या ध्यानमुद्रेत लीन होते. त्यांच्या अंगाला लावलेले भस्म, गळ्यातील सर्प आणि जटेतून वाहणारी गंगा हे सर्व एक विलक्षण शांती प्रदान करत होते. महादेवांच्या शेजारीच साक्षात आदिशक्ती माता पार्वती आपल्या शांत आणि करुणाद्रव रूपात विराजमान होत्या. त्याचवेळी अतिशय संथ गतीने आणि कष्टाने एक कासव कैलासाच्या शिखराकडे सरपटत येत होते. हे कासव सामान्य नव्हते. ते माता लक्ष्मीचे प्रिय मानले जाणारे आणि भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराची आठवण करून देणारे होते. पण आज त्या कासवाच्या चेहऱ्यावर तेज नव्हते, तर डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याचे कवच ठिकठिकाणी ओरबाडले गेले होते आणि शरीराची शक्ती क्षीण झाली होती. माता पार्वतीने जेव्हा त्या लहानशा जीवाला पाहिले तेव्हा त्यांचे मातृहृदय हेलावले. त्यांनी तत्काळ पुढे होऊन त्या कासवाला आपल्या कोमल हातांवर उचलून घेतले. मातेच्या स्पर्शाने त्या कासवाला थोडा आधार मिळाला. त्याच क्षणी महादेवांचे ध्यान विरले आणि त्यांनी आपले करुणानिधी नेत्र उघडले. समोर माता पार्वतीच्या हातातील
व्याकुळ कासव पाहून महादेवांच्या मुखावर एक अनामिक हास्य आले. महादेव अतिशय गंभीर पण मधुर आवाजात म्हणाले, हे देवी, तू आज या जीवासाठी व्याकुळ का आहेस? आणि हे लक्ष्मीचे मानसपुत्र मानले जाणारे कासव वैकुंठाचा त्याग करून या दुर्गम कैलासावर कोणत्या आशेने आले आहे? कासवाने आपले मस्तक महादेवांच्या चरणांवर ठेवले आणि आर्ततेने म्हणू लागले, प्रभू, मी स्वतःसाठी इथे आलो नाही. मी पृथ्वीवरील त्या मानवांचे दुःख, त्यांची गरिबी आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी घेऊन तुमच्या चरणी आलो आहे. हे परमेश्वरा, तुम्ही तर जगाचे पालन करते आहात. मग तुम्हाला दिसत नाही का की पृथ्वीवर आज काय चाललंय? जो माणूस इतरांशी कपटाने वागतो, जो विश्वासघात करतो, तो आज सुखाच्या शिखरावर आहे. पण जे तुमची मनोभावे भक्ती करतात, जे घामाचा पैसा खातात, त्यांच्याच आयुष्यात आजारपण, शत्रूंची पीडा आणि साडेसातीचा विळखा का आहे? मानवाचा विश्वास डळमळीत होत आहे. प्रभू, भाग्यात लिहिलेलं कधीच पुसत नसेल तर मग गरिबाने जगायचे कसे? कासवाचे हे प्रश्न म्हणजे केवळ शब्द नव्हते, तर ते पृथ्वीवरील करोडो दुःखी हृदयांचे प्रतिनिधित्व करत होते. माता पार्वतीने आग्रहाने महादेवांकडे पाहिले आणि विचारले, स्वामी, खरंच या निरागस जीवाच्या प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे नाही का? काय मानवाच्या चांगल्या कर्माला काहीच मोल उरलेले नाही? महादेव मंद हसले आणि म्हणाले, बाळा, कर्माची गती ही वाऱ्यापेक्षाही चपळ आणि समुद्रापेक्षाही खोल आहे. मानवाला वाटतं की त्याचे कष्ट व्यर्थ जात आहेत, पण ईश्वराच्या दरबारात कशाचाही विसर पडत नाही. तू जे पाहिलेस त्यामागे पूर्वजन्माची काही न पुसणारी गुपिते आहेत. पण हेही तितकेच सत्य आहे की भक्तीमध्ये ती ताकद आहे जी नशिबाच्या कठोर रेषांनाही वळवू शकते. तुला तुझ्या सर्व शंकांचे समाधान मिळेल, पण त्यासाठी तुला एका अशा राजाची कथा ऐकावी लागेल ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले आणि ज्याच्या भक्तीने खुद्द विधिलिखितालाही झुकावे लागले. कासवाचे डोळे आशेने चमकले. महादेवांनी कथेचा धागा विणायला सुरुवात केली. कैलासावर आता एक दिव्य शांतता पसरली होती, कारण साक्षात महाकाळ कर्माचे आणि भाग्याचे ते रहस्य उलगडणार होते, जे ऐकून मानवाच्या जीवनातील संकटांचा डोंगरही वितळू शकतो. ही कथा केवळ एका राजाची नाही, तर ती संघर्षाची, विश्वासाची आणि पराकोटीच्या भक्तीची आहे. तुमच्या जीवनातील जुनी दुःख आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव कमेंटमध्ये लिहा. तुमची ही भक्ती तुमच्या कल्याणासाठी ईश्वराच्या कृपेचा मार्ग नक्कीच मोकळा करेल. महादेव आणि माता पार्वती यांच्यातील तो संवाद ऐकून कैलासावरील वातावरण अधिकच गंभीर झाले. ते कासव आता एकचित्त होऊन महादेवांच्या शब्दांची वाट पाहू लागले. महादेवांनी आपल्या त्रिनेत्रात साठवलेले जगाचे ज्ञान शब्दांच्या रूपात प्रकट करण्यास सुरुवात केली. महादेव म्हणाले, हे बाळा, कर्माचे शास्त्र समजून घेणे हे मानवासाठी सर्वात कठीण कार्य आहे. पण ही कथा तुला त्या सत्यापर्यंत घेऊन जाईल. प्राचीन काळी चंद्रपुरी नावाचे एक वैभवशाली राज्य होते. तिथला राजा वीरधवल हा केवळ पराक्रमीच नव्हता, तर तो माझा परमभक्त होता. त्याच्या राज्यात कधीच कोणावर अन्याय होत नसे. राजा स्वतः पहाटे उठून माझ्या पार्थिव लिंगाची पूजा करायचा आणि त्यानंतरच प्रजेच्या कल्याणासाठी राजदरबारात जात असे. पण नियतीचा एक असा नियम आहे
की प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. महादेवांनी माता पार्वतीकडे पाहिले आणि पुढे सांगितले, देवी, राजा वीर धवलच्या आयुष्यात अचानक अशा एका काळाची सुरुवात झाली ज्याला मानवी भाषेत साडेसाती किंवा प्रारब्धाचा कोप म्हणतात. एका रात्री राजाला स्वप्न पडले की त्याच्या राजमहालाच्या कळसावर एक काळा कावळा येऊन बसला आहे आणि राजलक्ष्मी महालाचा त्याग करून जंगलाच्या दिशेने जात आहे. राजा खडबडून जागा झाला. त्याला कळून चुकले की आता सुखाचे दिवस संपून संघर्षाचा काळ सुरू होणार आहे. कासवाने अत्यंत कुतूहलाने विचारले, प्रभू, तो राजा इतका नीतिमान होता जो रोज तुमची पूजा करत असे, त्याच्या नशिबात हे दुःख का आले? तुम्ही त्याला वाचवू शकला नसता का? महादेव गंभीर आवाजात म्हणाले, बाळा, हीच तर मानवाची मोठी चूक आहे. त्याला वाटतं की भक्ती म्हणजे संकटातून सुटका, पण खरी भक्ती म्हणजे संकटातही स्थिर राहण्याची शक्ती. राजा वीर धवलच्या पूर्वजन्मात त्याच्याकडून नकळत एक अपराध घडला होता. एका तहानलेल्या गायीला त्याने पाणी पिण्यापासून रोखले होते, कारण त्याला वाटले की त्या गायीमुळे त्याच्या शिकारीचा मार्ग अडवला जाईल. तो एक क्षण, तो एक छोटासा अहंकार आज साडेसाती होऊन त्याच्यासमोर उभा ठाकला होता. काही दिवसातच चमत्कारिक घटना घडू लागल्या. राज्याच्या राज्यात अचानक भीषण दुष्काळ पडला. ज्या जमिनीतून सोने पिकायचे तिथे आता भेगा पडू लागल्या. विहिरी कोरड्या पडल्या आणि प्रजेमध्ये अन्नासाठी हाहाकार माजला. राजाने आपली सर्व कोठारे उघडली, पण साठा संपत आला आणि संकट संपण्याचे नाव घेतही नव्हते. या संधीचा फायदा घेऊन शेजारील एका अधर्मी राजाने चंद्रपुरीवर आक्रमण केले. राजा वीर धवलचे सैन्य, जे नेहमी जिद्दीने लढायचे, ते अचानक एका अनामिक भीतीपोटी शस्त्रे टाकू लागले. राजाला कळून चुकले की ही लढाई तलवारीची नाही तर नशिबाची आहे. आपल्या प्रजेला रक्तपातापासून वाचवण्यासाठी राजाने एक कठोर निर्णय घेतला. त्याने आपली राज्यवस्त्रे उतरवली, अंगाला भस्म लावले आणि आपली पत्नी राणी रत्नमाला आणि लहान बालकासह रातोरात राजवाड्याचा त्याग केला. ज्या राजाच्या पावलाखाली कधी मखमली गालीचे असायचे, त्या राजाच्या पायात आता जंगलातील बोचरे काटे टोचू लागले होते. गरिबी आणि संकट माणसाला कशा प्रकारे घेरते याचे ते जिवंत उदाहरण होते. जंगलातील हिंस्त्र श्रापदांचे आवाज, पावसाची सतत धार आणि पदोपदी वाट पाहणारी भूक. राजाच्या मनात एकदाही असा विचार आला नाही की देवाने मला फसवले. तो प्रत्येक पाऊल टाकताना म्हणायचा, हे प्रभू, हे दुःख माझे आहे, ते भोगण्याची शक्ती मात्र तुझी आहे. माता पार्वतीच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी विचारलं, स्वामी, इतका मोठा त्याग? राजाने आपले राज्य आणि सुख एका क्षणात सोडले, पण पुढे काय? त्या निर्जन जंगलात तो आपल्या कुटुंबाचे रक्षण कसे करणार? महादेव शांतपणे म्हणाले, पार्वती, जेव्हा माणसाचे सर्व रस्ते बंद होतात तेव्हाच ईश्वराचा रस्ता सुरू होतो. पण त्या रस्त्यावर चालण्याआधी राजाला अजून अनेक अग्निपरीक्षा द्यायच्या होत्या. त्याचे दुःख इथे संपले नव्हते, तर ते आता खऱ्या अर्थाने सुरू होणार होते. कासव हे सर्व ऐकून सुन्न झाले होते. त्याला आता उमजू लागले होते की नशिबात लिहिलेले भोग कुणालाच टाळता येत नाहीत, पण भक्ती कशी साथ देते हे पाहणे बाकी होते. जर तुम्हीही आज गरिबी, शत्रूंचा त्रास किंवा साडेसातीच्या कठीण फेऱ्यात अडकला असाल तर खचून जाऊ नका. कमेंटमध्ये माझा देव माझा सांभाळ करेल
असे लिहून आपला विश्वास व्यक्त करा. तुमची ही एक हाक तुमच्या कर्माचे ओझे हलकी करण्यासाठी आणि सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी पुरेशी ठरेल. महादेवांच्या वाणीतील गांभीर्य वाढले होते आणि माता पार्वती त्या राजाच्या दुर्दैवाची कथा ऐकून व्याकुळ झाल्या होत्या. कैलासाच्या शांततेत आता फक्त महादेवांचे शब्द घुमत होते, जे कर्माच्या गहन गतीचे वर्णन करत होते. महादेव पुढे सांगू लागले, बाळा, राजा वीर धवल आणि राणी रत्नमाला आणि त्यांचा लहान पुत्र आता घनदाट अरण्याच्या अशा भागात पोहोचले होते जिथे सूर्याचा प्रकाशही जमिनीला स्पर्श करू शकत नव्हता. गरिबी आणि उपासमारीने त्यांचे शरीर पार वाळून गेले होते. राजाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या हातांनी एकेकाळी सुवर्ण मुद्रांचे दान केले तेच हात आज आपल्या मुलासाठी 2 फळांची याचना करतील. पण नशिबाचा फेरा जेव्हा येतो तेव्हा तो राजाला रंक बनवायला वेळ लावत नाही. ती रात्र अत्यंत भयानक होती. आकाशात विजा कडाडत होत्या आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. आडूसा शोधत असताना त्यांना एक विशाल नदी लागली. नदीला पूर आलेला होता आणि पाण्याची गर्जना करणारा आवाज काळजाचा ठोका सुकवत होता. राजाने विचार केला, रात्र इथेच काढणे धोक्याचे आहे. शत्रूचे सैनिक मागे असू शकतात. त्याने ठरवले की आधी पुत्राला पलीकडे नेऊन सुरक्षित ठेवावे आणि मग परत येऊन राणीला न्यावे. राजाने आपल्या रडणाऱ्या बालकाला खांद्यावर घेतले आणि तो नदीच्या पात्रात शिरला. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की राजाचे पाय डगमगू लागले. कसा बसा जीवाच्या आकांताने त्याने पलीकडचा काठ गाठला आणि मुलाला एका उंच शिळेवर बसवले. तो मागे वळून राणीला हात दाखवणार इतक्यात अचानक डोंगरावरून पाण्याचा एक मोठा लोंढा आला. राजा काही समजण्याच्या आतच त्या पुरात वाहून गेला. किनाऱ्यावर उभी असलेली राणी रत्नमाला हे पाहून किंचाळली, स्वामी स्वामी, पण तिचा आवाज त्या पावसाच्या गडगडाटात विरून गेला. राजा डोळ्यांदेखत अंतर्धान पावला. तिकडे दुसऱ्या काठावर जिथे पुत्र बसला होता तिथे अचानक एक हिंसक लांडगा प्रकट झाला. राणीने पाहिले की तो लांडगा तिच्या पुत्राच्या दिशेने झेप घेत आहे आणि तिचे बाळ ओरडत आहे. पण ती हतबल होती. मध्ये अथांग पाणी होते. काही क्षणातच तिथे अंधार दाटून आला आणि पुत्राचा आवाजही बंद झाला. कासवाच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले. त्याने विचारले, प्रभू, हे काय झाले? त्या भक्ताचा परिवार विखुरला गेला. गरिबी तर होतीच, आता तर तो पूर्णपणे एकाकी झाला. काय तुमची भक्ती केल्याचे हेच फळ मिळते? महादेव अत्यंत शांतपणे म्हणाले, बाळा, हीच तर ती वेळ असते जेव्हा मानवाचा देवावरील विश्वास तुटतो. पण सत्य काही वेगळेच असते. राजा वीर धवल एका झाडाला अडकल्यामुळे वाचला आणि एका अनोळखी गावाच्या किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत लागला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याला वाटलं की त्याने आपले सर्वस्व गमावले आहे. त्याची पत्नी प्रवाहात राहिली आणि पुत्राला काळाने ओढले. तो अनाथ झाला होता. त्याच्याकडे आता ना राज्य होते, ना संपत्ती, ना कुटुंब. तो पूर्णपणे शून्य झाला होता. अशा भीषण परिस्थितीत सामान्य माणूस देवाला शिव्या देतो. पण राजा वीर धवल उठला. त्याने नदीच्या वाळूचेच एक शिवलिंग बनवले आणि रडत रडत त्यावर अभिषेक केला. तो म्हणाला, हे महादेवा, तू माझे सर्व काही हिरावून घेतले आहेस, पण तुझे नाव घेण्याचे सामर्थ्य मात्र माझ्याकडेच आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी तुझाच आहे. राजाने तिथेच एका स्मशानाजवळ झोपडी बांधली आणि लाकडे तोडून आपले पोट भरू लागला. जो राजा कधी काळी राजवाड्याशिवाय राहिला नव्हता तो आता स्मशानाचा रक्षक झाला होता. माता पार्वतीने विचारले, स्वामी, काय त्याचे कुटुंब खरोखर संपले होते?
महादेव म्हणाले, नाही पार्वती, ईश्वराची लीला अगाध आहे. त्या पुत्राला आणि राणीला वाचवण्यासाठी मी आधीच योजना आखली होती. पण राजाला हे सिद्ध करायचे होते की गरिबी आणि एकाकीपणातही जो शिवनाम सोडत नाही त्याचेच भाग्य पुढे सुवर्णासारखे चमकते. या स्मशानातील वास्तव्य ही राजाची सर्वात मोठी साधना होती. कासव आता पुढील भाग ऐकण्यासाठी व्याकुळ झाले होते. त्याला समजले होते की दुःख हे माणसाला मारण्यासाठी नाही, तर त्याला हिऱ्यासारखे पैलू पाडण्यासाठी येते. जेव्हा तुम्हाला वाटते की तुमचे सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, तेव्हा समजा की प्रभू तुमच्या अगदी जवळ आहेत. कमेंटमध्ये प्रभू माझा रक्षण करता आहेत असे लिहून आपली व्यथा त्यांच्या चरणी मांडा. तुमच्या या आर्त हाकेने तुमच्या आयुष्यातील काळरात्र संपून सुखाची पहाट नक्कीच होईल. महादेवांच्या वाणीतील गांभीर्य आता वाढत चालले होते आणि कैलासाच्या शिखरांवर एक दैवी शांतता पसरत होती. माता पार्वती त्या दुर्दैवी राजाची व्यथा ऐकून निशब्द झाल्या होत्या. महादेवांनी कथेचा पुढचा भाग विणायला सुरुवात केली. राजा वीर धवल आता त्या स्मशानाजवळच्या एका मोडक्या झोपडीत राहत होता. ज्या राजाच्या एका शब्दावर हजारो सेवक धावून यायचे, तोच राजा आता प्रेतांच्या दहनासाठी लाकडे गोळा करण्याचे काम करत होता. गरिबीने त्याच्या शरीराचे हाडे स्पष्ट दिसत होते. डोळे खोल गेले होते, पण त्याच्या मुखातील ओम नमः शिवाय हा मंत्र अधिक तेजस्वी झाला होता. त्याचे दुःख हे केवळ गरिबीचे नव्हते, तर आपल्या पत्नी आणि पुत्रापासून दुरावल्याचे ते शल्य त्याला आतून पोखरत होते. पण तरीही त्याने ईश्वराचा न्याय नकारला नाही. एके दिवशी त्या गावात एक भयंकर संकट आले. गावाची सर्व पिके वाळून गेली आणि जनावरे मरू लागली. गावकरी अंधश्रद्धेपोटी त्या स्मशानात राहणाऱ्या राजालाच दोषी मानू लागले. त्यांनी ठरवले की या दरिद्री माणसाला इथून हाकलवून लावले पाहिजे. गावकरी हातात मशाली आणि काठ्या घेऊन राजाच्या झोपडीकडे धावले. त्यांनी राजाला बेदम मारहाण केली आणि त्याला गावाबाहेर काढण्याचे ठरवले. पण राजा शांत होता. तो म्हणाला, भलेही मला मारा, पण मला माझ्या महादेवाच्या चरणांपासून दूर करू नका. त्याचवेळी एक चमत्कार घडला. गावातील सर्वात श्रीमंत सावकाराचा एकुलता एक मुलगा अचानक बेशुद्ध पडला. वैद्यांनी हात टेकले, मंत्रतंत्रांचे उपाय थकले. सावकार रडत रडत स्मशानाकडे आला, कारण कोणीतरी सांगितले होते की तिथे राहणारा तो दरिद्री माणूस खूप मोठा शिवभक्त आहे. सावकाराने राजाचे पाय धरले आणि विनवणी केली, माझ्या मुलाला वाचवा. राजाने सावकाराला उठवले आणि तो म्हणाला, मी कोणी वैद्य नाही, मी केवळ महादेवांचा एक सामान्य दास आहे. राजाने स्मशानातील थोडे भस्म उचलले आणि महादेवांचे नाव घेऊन त्या मुलाच्या कपाळाला लावले. काही क्षणातच तो मुलगा डोळे उघडून बसला. संपूर्ण गाव हे पाहून चकित झाले. ज्या लोकांनी राजाला मारहाण केली होती तेच आता त्याच्या चरणी लोटांगण घालू लागले होते. सावकाराने राजाला अर्धे राज्य आणि अमाप संपत्ती देऊ केली, पण राजा वीर धवलने ती संपत्ती नाकारली. तो म्हणाला, ज्याला स्मशानात शिव भेटला त्याला सोन्याच्या मोहाची गरज तरी काय. राजाची ही निस्वार्थ वृत्ती पाहून माता पार्वती भारावून गेल्या. त्यांनी विचारलं, स्वामी, राजाने संपत्ती नकारली, पण त्याला त्याचे कुटुंब कधी मिळणार? ही गरिबी आणि हा वनवास कधी संपणार? महादेव हसले आणि म्हणाले, पार्वती, जेव्हा मनुष्य संपत्तीचा मोह सोडतो तेव्हाच त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होते. पण राजाची परीक्षा अजूनही संपली नव्हती. त्याला अजून एका अशा वळणावर जायचे होते जिथे त्याच्या पुत्राचा आणि पत्नीचा शोध लागणार होता.
पण तो शोध सुखाचा असेल की अजून मोठ्या दुःखाचा हे त्याच्या कर्माच्या शेवटच्या हिशोबावर अवलंबून होते. कासवाच्या मनात आता एकच प्रश्न होता, काय राजाची पत्नी आणि मुलगा खरंच जिवंत आहेत की हे केवळ महादेवांचे मायाजाल आहे? महादेवांनी कथेचा पुढचा भाग सांगण्यास सुरुवात केली, जो हृदयाचा थरकाप उडवणारा होता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मेहनत व्यर्थ जात आहे आणि लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहेत, तर डगमगू नका. प्रभू तुमची परीक्षा घेत आहेत. कमेंटमध्ये माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे लिहा. तुमच्या कल्याणासाठी प्रभू नक्कीच चमत्काराची वाट निर्माण करतील आणि तुमच्या आयुष्यातील अन्यायाचा आज अंत होईल. महादेवांच्या वाणीत आता एक अनामिक ओढ जाणवू लागली होती. कैलासावरील तो थंडावा जणू त्या स्मशानातील भस्माच्या शीतलतेशी एकरूप झाला होता. माता पार्वती आपल्या हातातील त्या कासवाला अधिक मायेने कुरवाळू लागल्या, कारण कथेचा प्रवाह आता अशा वळणावर आला होता जिथे काळजाचा ठोका चुकणार होता. महादेव पुढे सांगू लागले, कासव बाळा, राजा वीर धवलने संपत्तीचा मोह नाकारला खरा, पण ईश्वराची माया मोठी विचित्र असते. जो भक्त म्हणतो की मला काहीच नको, त्यालाच ईश्वर विश्वासा स्वामी बनवतो. राजा त्या स्मशानात आपली सेवा करत असतानाच तिथे एक दिवस एक दासी एका लहान मुलाचे प्रेत घेऊन आली. तो मुलगा सर्पदंशाने वारला होता असे दिसत होते. ती दासी ढसाढसा रडत होती. तिने राजाला विनवणी केली, महाराज, या मुलाचा अंत्यसंस्कार करा. माझ्याकडे द्यायला एक दमडीही नाही आणि हा मुलगा अनाथ आहे. मी फक्त याची सांभाळ करणारी दासी होते. राजाने त्या निष्पाप बालकाचे तोंड पाहिले आणि त्याचे काळीज चिरले गेले. त्या मुलाचा चेहरा हुबेहूब राजाच्या त्या पुत्रासारखा होता, जो नदीच्या पुरात वाहून गेला होता. राजाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले, पण स्मशानाचा नियम होता की मोबदल्याशिवाय संस्कार करायचा नाही. राजाकडे स्वतःचे असे काहीच नव्हते. त्याने विचार केला, जर मी नियमाच्या आड आलो तर मी माझ्या धर्माशी प्रतारणा करेन. त्याने त्या दासीला विचारले, बाई, या मुलाची आई कुठे आहे? त्या दासीने लांब उभ्या असलेल्या एका स्त्रीकडे बोट दाखवले. ती स्त्री मळकट वस्त्रात होती. तिचे केस विखुरलेले होते आणि ती शोकावेगाने जमिनीवर कोसळली होती. राजा तिच्याजवळ गेला. जशी त्या स्त्रीने मान वर केली तसे राजाचे श्वास थांबले. ती दुसरी कोणी नसून राजाची प्राणप्रिय पत्नी रत्नमाला होती. अनेक वर्षांच्या विरहानंतर पती पत्नी एकमेकांसमोर उभे होते. पण कोणत्या अवस्थेत? समोर त्यांच्या पुत्राचे कलेवर पडले होते आणि हाती अन्नाचा एक दाणाही नव्हता. राणीने राजाला ओळखले. ती ओरडली, स्वामी, बघा आपल्या नशिबाचा खेळ. जो राजा कधी सुवर्णमुद्रांचे दान करायचा, आज त्याच्याच मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे वस्त्र नाही. राजा वीर धवल थरथरू लागला. एकीकडे पित्याचे हृदय होते आणि दुसरीकडे स्मशानाचा रक्षक म्हणून त्याचे कर्तव्य. गरिबीचा इतका भयानक अट्टहास्य राजाने कधीच अनुभवला नव्हता. शत्रूने राज्य घेतले, नशिबाने संपत्ती घेतली, पण आता काळाने त्याचे अपत्यही हिरावून घेतले होते. कासवाने आक्रोशाने विचारले, प्रभू, हे काय लावलं आहे तुम्ही? ही कसली परीक्षा? एका पित्याला आपल्याच मुलाचे प्रेत जाळायला लावता, आणि तेही अशा गरिबीत की त्याच्याकडे कफन द्यायला पैसेही नाहीत. प्रभू, ही तर अन्यायाची सीमा झाली. महादेव गंभीर झाले. त्यांचे डोळे तेजस्वी झाले आणि ते म्हणाले, बाळा, हीच ती 7.5ची अंतिम घटिका असते, जेव्हा माणूस सर्व बाजूंनी तुटतो, जेव्हा त्याला वाटतं की देव आता क्रूर झाला आहे. नेमक्या त्याच क्षणी त्याच्या कर्माचे सर्व पाश जळून राख होत असतात. राजा वीर धवलने
आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, रत्नमाले, हा देह मातीचा आहे, पण आपला धर्म अमर आहे. मी माझ्या कर्तव्यापासून ढळणार नाही. राजाने लाकडे रचली आणि जशी तो अग्नी देणार तसा आकाश फाटून दिव्य प्रकाश जमिनीवर उतरला. साक्षात कालभैरव आणि महाकाल तिथे प्रकट झाले. पुत्राचे ते कलेवर अचानक जिवंत झाले आणि तो बालक आई बाबा असं म्हणत उठून बसला. राणी रत्नमाला थक्क झाली. महादेवांनी राजाचा हात धरला आणि सांगितले, वीर धवल, तू जिंकला आहेस. तुझ्या कर्माचा हिशोब आज चुकता झाला. तू दुःखाच्या महासागरात असूनही सत्याचा हात सोडला नाहीस. माता पार्वतीने विचारले, स्वामी, मग आता त्यांचे राज्य त्यांना परत मिळणार का, की ते अजूनही गरिबीतच राहतील? महादेव हसून म्हणाले, पार्वती, ज्याने स्मशानात स्वतःला सिद्ध केले त्याला आता सुवर्ण सिंहासनावर बसवण्याची वेळ आली आहे. पण राजाचे राज्य त्याला कसे मिळाले हे ऐकून तूही थक्क होशील. जेव्हा तुमच्यावर संकटांची मालिका येते आणि एकामागून एक दुःख तुमच्या दारावर दस्तक देते, तेव्हा समजा की प्रभू तुमच्या कर्माचा शेवटचा हिशोब करत आहेत. घाबरू नका. कमेंटमध्ये प्रभू माझा रक्षणकर्ता आहेत असे लिहा आणि तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन चमत्कारी कथा सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमचा हा विश्वासच तुमच्या आयुष्यातील या काळरात्रीचा अंत करून चमत्काराची पहाट घडवेल. कैलासाच्या त्या पवित्र वातावरणात महादेवांनी कथेचा पुढचा अध्याय उलगडला. माता पार्वती त्या राज्याच्या धैर्याची गाथा ऐकून अचंबित झाल्या होत्या, तर ते कासव आता अत्यंत शांतपणे महादेवांच्या प्रत्येक शब्दाचे अमृत प्राशन करत होते. महादेव पुढे सांगू लागले, बाळा, जेव्हा साक्षात ईश्वराची कृपा होते तेव्हा केवळ जीवदान मिळत नाही, तर गेलेले वैभवही सन्मानाने परत येते. राजा वीरधवल, राणी रत्नमाला आणि तो बालक जेव्हा त्या स्मशानात महादेवांच्या दर्शनाने धन्य झाले, तेव्हाच त्या राजाच्या राजधानीत एक विचित्र घटना घडली. ज्या अधर्मी शत्रूने वीरधवलचे राज्य बळकावले होते, त्याच्या महालावर अचानक वीज कोसळली. त्या शत्रू राजाचा सर्व अहंकार जळून राख झाला आणि प्रजेने बंड केले. प्रजेला आता तो दयाळू आणि शिवभक्त राजा वीरधवल हवा होता. स्मशानातील तो दिव्य प्रकाश पाहून संपूर्ण गाव तिथे जमा झाले होते. गावच्या सरदाराने आणि सावकाराने राजा वीरधवलला ओळखले. ते सर्वजण राजाच्या चरणी लोटांगण घालून रडू लागले. ते म्हणाले, महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही ओळखलेच नाही की आमच्याच राज्यात साक्षात शिवाचा अंश वास्तव्यास आहे. प्रभू, शत्रूचा नाश झाला आहे. आता तुम्ही पुन्हा सिंहासनावर विराजमान व्हावे असे आम्हाला वाटते. पण राजा वीरधवल आता पूर्वीचा राजा नव्हता. त्याने अत्यंत गरिबीत, स्मशानाच्या राखेत आणि विरहाच्या वणव्यात जीवनाचे खरे सार अनुभवले होते. तो म्हणाला, हे भक्तांनो, हे सिंहासन, ही संपत्ती सर्व नश्वर आहे. मी तुमच्याकडे पुन्हा राजा म्हणून नाही, तर महादेवांचा एक सेवक म्हणून परत येईन. राजाने आपल्या पत्नीचा हात धरला आणि पुत्राला कडेवर घेतले. ज्या मार्गाने तो अश्रू ढाळत अनवाणी पायांनी जंगलात गेला होता, त्याच मार्गावरून आज फुलांच्या वर्षावात तो आपल्या राज्याकडे निघाला होता. कासवाने मध्येच विचारले, प्रभू, राजाची गरिबी तर संपली, पण त्या शत्रूंचे काय झाले ज्यांनी राजाचा विश्वासघात केला होता? आणि ज्या प्रजेने त्याला गरिबीत हिनवले होते, त्यांना राजाने काय शिक्षा केली? महादेव गंभीरपणे म्हणाले, बाळा, हीच खरी भक्तीची शिकवण आहे. राजा जेव्हा पुन्हा महालात पोहोचला,
तेव्हा त्याने पहिल्यांदा त्या वृद्ध दासीचा सन्मान केला जिने त्याच्या मुलाचा सांभाळ केला होता. त्याने त्या लोकांना बोलावले ज्यांनी त्याला स्मशानात मारहाण केली होती. लोक थरथर कापत होते. त्यांना वाटलं आता राजा आपला शिरछेद करणार. पण राजा हसून म्हणाला, तुमच्याचमुळे मला महादेवांचे दर्शन झाले. तुम्ही मला मारले नसते तर माझ्या धैर्याची परीक्षा कशी झाली असती. राजाने सर्वांना क्षमा केली. पण तरीही राजाच्या मनात एक शंका होती. रात्री जेव्हा तो महालात एकटा होता तेव्हा त्याने विचार केला, आज मी पुन्हा श्रीमंत झालो, पण उद्या पुन्हा 7.5 आली तर, पुन्हा गरिबीने घेरले तर. राजाच्या मनातली ही भीती म्हणजे मानवी मनाचे प्रतिबिंब होते. मनुष्य सुख आले की पुन्हा ते हरवण्याच्या भीतीने ग्रासतो. महादेव कासवाकडे पाहून म्हणाले, बाळा, याच वेळी मी पुन्हा राजाच्या समोर प्रकट झालो. मी त्याला सांगितलं, वीर धवल, ज्याने एकदा माझे नाव अंतःकरणातून घेतले आहे त्याला आता काळही स्पर्श करू शकत नाही. ही संपत्ती आता तुझी नाही तर ती गरिबांची अमानत आहे. जोपर्यंत तू तुझ्या प्रजेच्या डोळ्यातील अश्रू पुसत राहशील तोपर्यंत तुझे राज्य अढळ राहील. माता पार्वतीने विचारले, स्वामी, राजा तर सुखी झाला, पण त्या कासवाचे काय, ज्याने पृथ्वीवरील दुःख तुमच्यापर्यंत आणले आहे. महादेव हसले आणि म्हणाले, पार्वती, हे कासव आता पृथ्वीवर परत जाईल. जगाला हीच शिकवण देईल की नशिबात लिहिलेले भोग अटळ असले तरीही भक्तीने आपण ईश्वराला आपल्या दारात उभे करू शकतो. पण कथेचा हा शेवट नाही. राजाच्या आयुष्यात अजून एक असा प्रसंग येणार होता जो मानवाच्या आजाराशी आणि 7.5च्या निराकरणाशी जोडलेला होता. कासवाचे लक्ष आता अधिकच एकाग्र झाले. त्याला समजले होते की ही कथा केवळ एका राजाची नाही तर ती कर्माचे विष पिऊन अमृताकडे जाण्याचा मार्ग आहे. जर तुम्हालाही वाटतं की तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत जवळ आला आहे आणि देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे तर स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी कमेंटमध्ये सांब सदाशिव असं लिहून आपली श्रद्धा अर्पण करा. तुमचे हे एक पाऊल ईश्वराच्या कृपेचा मार्ग मोकळा करेल आणि तुमच्या घरातील गरिबी व भीती दूर करेल. महादेवांच्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण तेज झळकू लागले होते. कैलासाच्या शिखरांवरून वाहणारा वारा जणू त्या राज्याच्या विजयाची गाथा चहूकडे पसरवत होता. माता पार्वती त्या कासवाच्या पाठीवर मायेने हात फिरवत महादेवांच्या पुढच्या शब्दांची प्रतीक्षा करू लागल्या होत्या. महादेव पुढे सांगू लागले, बाळा, राजा वीर धवल आता पुन्हा आपल्या सिंहासनावर बसला होता. वैभव परतले होते. राजवाडा हिरे मानकांनी उजळून निघाला होता. पण राजाच्या शरीरावर त्या कठीण काळात झालेल्या जखमा आणि सोसलेली गरिबी यामुळे त्याला एक असा आजार जडला ज्याचा इलाज कोणत्याही वैद्याकडे नव्हता. राजाचे शरीर ठिकठिकाणी ठणकू लागले आणि त्याला रात्रभर झोप येणे कठीण झाले. ही त्याच्या 7.5ची शेवटची आणि सर्वात सूक्ष्म परीक्षा होती, शरीराची व्याधी. राजा चिंतेत पडला. त्याला वाटलं, प्रभू, मी शत्रू जिंकले, गरिबी जिंकली, पण आता या रोगाचे काय? काय माझ्या भाग्यात पूर्ण सुख कधीच नाही? राजाने अनेक यज्ञ केले, दान धर्म केला, पण आजार काही केल्या कमी होत नव्हता. एके रात्री वेदनेने विवळत असताना राजाने पुन्हा माझ्याकडे धाव घेतली. तो राजवाड्याच्या गच्चीवर उभा राहून आकाशाकडे पाहत म्हणाला, हे नीलकंठा, तू विषाचा घोट पिला होतास, मग माझ्या या वेदनेचे विष तू का हरण करत नाहीस? कासवाने आर्ततेने विचारले, प्रभू, राजाने तर इतकी मोठी भक्ती केली, मग त्याला हा आजार का? काय गरिबीनंतर आता आजाराने त्याला संपवायचे ठरवले होते का? महादेव गंभीर आवाजात म्हणाले, बाळा, शरीर हे
पंचमहाभूतांचे आहे आणि त्याला कर्माचे भोग भोगावेच लागतात. पण या आजारामागे एक गुपित होते. त्याच वेळी राजवाड्यात एक वृद्ध साधू आले. त्यांनी राजाला सांगितले, महाराज, तुमचा हा आजार औषधाने नाही तर एका अशा कर्माने बरा होईल जे तुम्ही अजून केलेले नाही. राजाने विचारले, असे कोणते कर्म उरले आहे? साधू म्हणाले, ज्या स्मशानात तुम्ही राहिलात तिथे कित्येक अनाथ प्रेतांवर संस्कार व्हायचे बाकी आहेत. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या आत्म्याला शांती देत नाही तोपर्यंत तुमचे शरीर शांत होणार नाही. राजा वीरधवलने एका क्षणाचाही विलंब न करता आपली राजवस्त्रे बाजूला ठेवली. तो पुन्हा त्या स्मशानात गेला. ज्या हातांनी आता राजदंड धरला होता त्याच हातांनी राजाने त्या अनाथांच्या अस्थी गोळा केल्या आणि स्वतः गंगेत विसर्जित केल्या. त्याने स्मशानातील प्रत्येक धुनीला वंदन केले. जसे जसे त्याने इतरांचे दुःख आणि मृतांची सेवा केली तसतसा त्याचा आजार आपोआप नाहीसा होऊ लागला. त्याच्या शरीरावरील जखमा फुलांसारख्या भरून आल्या. महादेव कासवाकडे पाहून म्हणाले, बघ बाळा, राजाला हे समजले की जोपर्यंत माणूस स्वतःच्या सुखाचा विचार करतो तोपर्यंत तो दुखी राहतो, पण जेव्हा तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजतो तेव्हा त्याचे स्वतःचे आजार आणि संकटे ईश्वर स्वतःच्या शिरावर घेतो. राजा वीरधवल आता राजर्षी झाला होता. त्याची गरिबी गेली होती, त्याचे शत्रू नष्ट झाले होते आणि त्याचे शरीरही वज्रासारखे झाले होते. माता पार्वतीने विचारले, स्वामी, मग आता त्या राजाच्या आयुष्यात काही संकट उरले होते का, की आता तो पूर्णपणे सुखी झाला होता? महादेव हसून म्हणाले, पार्वती, सुख हे समुद्राच्या लाटेसारखे असते जे येते आणि मग जाते, पण ज्याने माझ्या नामाचा आधार घेतला आहे त्याच्यासाठी दुःख सुद्धा सुखाचा मार्ग बनते. राजाच्या आयुष्यात आता एक असा चमत्कार घडणार होता जो पाहून संपूर्ण पृथ्वी चकित होणार होती. साक्षात लक्ष्मी माता आणि कुबेर त्याच्या दारात उभे राहणार होते. कासव हे ऐकून थक्क झाले. त्याला आता उमजले होते की भक्ती ही केवळ संकटात साथ देत नाही तर ती नशिबाचा कायापालट करून दारिद्र्यालाही कुबेराच्या रांगेत उभे करते. कैलासाच्या त्या पवित्र शिखरावर महादेवांच्या वाणीचा ओघ अधिक गंभीर आणि दैवी झाला. माता पार्वती त्या कासवाला आपल्या हृदयाशी धरून बसल्या होत्या. जणू त्या कासवाच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीचे दुःख त्या शांत करत होत्या. महादेवांनी पुढचा अध्याय सांगण्यास सुरुवात केली. महादेव बोलू लागले, बाळा, ज्या राजाने स्मशानातील राख अंगाला लावली आणि अनाथ प्रेतांची सेवा केली त्याच्या अंतकरणातील शुद्धता पाहून आता स्वर्गातील देवताही नतमस्तक झाल्या होत्या. राजा वीरधवलने केवळ स्वतःचेच नशीब बदलले नव्हते तर त्याने आपल्या कर्माने साक्षात काळालाही जिंकले होते. एके दिवशी राजा आपल्या महालात ध्यानस्थ बसला असताना संपूर्ण महालात एक अलौकिक सुवर्ण प्रकाश पसरला. दरिद्री अवस्थेतून बाहेर आलेल्या त्या राजवाड्याच्या भिंती आज सोन्यासारख्या लकाकू लागल्या. साक्षात माता लक्ष्मी तिथे प्रकट झाल्या. लक्ष्मी माता राजाला म्हणाल्या, वीरधवल, तू गरिबीत मला विसरला नाहीस आणि श्रीमंतीत माझा अहंकार केला नाहीस. तू स्मशानात राहूनही तुझे चारित्र्य धवल ठेवलेस. आज मी तुला वरदान देते की तुझ्या राज्यात कधीही कोणाला अन्नाची आणि धनाची कमतरता भासणार नाही. तुझे नाव भाग्याचा निर्माता म्हणून ओळखले जाईल. कासवाने अत्यंत आश्चर्याने विचारले, प्रभू, लक्ष्मी माता तर चंचल मानल्या जातात, मग त्या एकाच राज्यावर इतक्या प्रसन्न का झाल्या? आणि काय यामुळे राजाचा अहंकार पुन्हा जागृत झाला नाही का? महादेव हसून म्हणाले, बाळा, हाच तर खरा चमत्कार आहे. लक्ष्मी तिथे स्थिर राहते जिथे नारायण म्हणजेच परोपकाराचा वास असतो.
राजा वीरधवलने लक्ष्मीकडे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्याने विनंती केली की हे माते, जर तू प्रसन्न आहेस तर माझ्या प्रजेतील प्रत्येक गरिबाच्या घरात तुझा वास राहू दे. कोणालाही शत्रूची भीती वाटू नये आणि कोणाचेही संतान अकाली मृत्यू पावू नये. राजाचा हा निस्वार्थीपणा पाहून कुबेराचे भांडारही त्याच्यासाठी खुले झाले. पण त्याच वेळी राजाच्या राज्यात एक अशी घटना घडली ज्याने राजाच्या धैर्याची पुन्हा एकदा कसोटी घेतली. ज्या शत्रू राजाने वीरधवलला वनवासात पाठवले होते तो शत्रू राजा अत्यंत दरिद्री आणि रोगी अवस्थेत वीरधवलच्या दारात येऊन पडला. त्याच्या अंगावर जखमा होत्या आणि तो अन्नाच्या एका घासासाठी याचना करत होता. दरबारी लोक ओरडू लागले, महाराज, याला फासावर चढवा, यानेच आपल्याला जंगलात भटकवले होते. राणी रत्नमाला आणि राजा वीरधवल एकमेकांकडे पाहू लागले. संपूर्ण राजवाडा शांत झाला होता. राजा वीरधवल आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. त्याने तलवारीऐवजी पाण्याचा तांब्या हातात घेतला. त्याने स्वतः त्या शत्रू राजाचे पाय धुतले आणि त्याला मिठी मारली. राजा म्हणाला, शत्रुता कर्माशी असते, मानवाशी नाही. आज तू माझ्या दारात आला आहेस, तू माझा अतिथी आहेस. हे पाहून माता पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. त्यांनी विचारलं, स्वामी, इतकी मोठी क्षमा? ज्याने आपले सर्वस्व हिरावले त्यालाच राजाने आपल्या पदरी घेतले. महादेव म्हणाले, पार्वती, क्षमा हे सर्वात मोठे पुण्य आहे. जेव्हा राजाने शत्रूला क्षमा केली तेव्हाच त्याच्या पत्रिकेतील उरला सुरला 7.5चा अंशही कायमचा नष्ट झाला. 7.5 संपते ती केवळ वेळ आल्यावर नाही, तर जेव्हा माणसाच्या मनातील द्वेष पूर्णपणे संपतो तेव्हा. राजा वीरधवल आता खऱ्या अर्थाने मुक्तीच्या मार्गावर होता. कासवाचे मन आता पूर्णपणे शांत झाले होते. त्याला समजले होते की खरी श्रीमंती ही हिरे किंवा मानकात नसून दुसऱ्याला क्षमा करण्यात आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवण्यात आहे. जर तुमच्या आयुष्यात कोणी तुमच्याशी खूप वाईट वागले असेल आणि त्याचा राग तुमच्या मनात अजूनही जळत असेल तर तो राग आज महादेवांच्या चरणी अर्पण करा. कमेंटमध्ये मी सर्वांना क्षमा केली असे लिहून आपले मन हलके करा. तुमच्या त्या क्षमावृत्तीमुळेच तुमचे रखडलेले नशीब पुन्हा फळफळू लागेल आणि प्रभूंची कृपा तुमच्या घरावर बरसेल. महादेवांच्या वाणीतील तेज आता पराकोटीला पोहोचले होते. कैलासाच्या सभोवतालचा बर्फ जणू त्या ज्ञानप्रकाशाने उजळून निघाला होता. माता पार्वती त्या कासवाला कुरवाळत महादेवांच्या शब्दात हरवून गेल्या होत्या. कथेचा हा अध्याय मानवी जीवनातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणारा होता. महादेव पुढे सांगू लागले, हे बाळा, जेव्हा राजा वीरधवलने आपल्या शत्रूला क्षमा केली तेव्हा केवळ एका माणसाचा जीव वाचला नाही, तर राजाच्या कर्माचा सर्वात कठीण पाश कायमचा तुटला. राजा आता अशा अवस्थेत पोहोचला होता जिथे त्याला सुख आणि दुःख सारखेच वाटू लागले होते, पण तरीही जगाला एक मोठा धडा मिळणे बाकी होते. राजाने आपल्या राज्याच्या मध्यभागी एक विशाल शिवमंदिर बांधले, पण त्या मंदिरात त्याने स्वतःची किंवा आपल्या विजयाची एकही ओळ कोरली नाही. तिथे त्याने फक्त एकच वाक्य कोरले, हे सर्व तुझेच आहे प्रभू, मी फक्त निमित्त आहे. राजर्षी वीरधवलच्या त्या निस्वार्थ भक्तीमुळे स्वर्गातील इंद्रादी देवतांनाही ईर्ष्या वाटू लागली. त्यांनी राजाची अंतिम परीक्षा घेण्याचे ठरवले. साक्षात इंद्रदेव एका व्याधाचे रूप घेऊन राजाच्या दारात आले आणि त्यांनी मागणी केली, महाराज, तुम्ही खूप मोठे दानी आहात, मग मला तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वस्तू दान करा. राजा वीरधवल हसला. त्याने आपल्या गळ्यातील रत्नहार, सोन्याचे कडे, राजमुकुट त्यांच्या चरणी ठेवला.
पण व्याधी म्हणाला, महाराज, हे तर मातीचे मोल आहे. मला तुमचे पुण्य हवे आहे, जे तुम्ही या जन्मात कमावले आहे. संपूर्ण राजसभा हादरली. पुण्य दान करणे म्हणजे स्वतःचा मोक्ष दुसऱ्यांना देणे. राजाने एक क्षणही विचार न करता हातावर पाणी घेतले आणि आपले सर्व पुण्य त्या व्याधाला अर्पण केले. कासवाने आर्ततेने विचारले, प्रभू, हे काय झाले? राजाने आपले सर्व पुण्य देऊन टाकले, मग आता तो पुन्हा दरिद्री होईल का? त्याच्या कष्टाचे फळ तर त्याने स्वतःच दुसऱ्याला दिले. महादेव अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, बाळा, हीच तर भक्तीची पराकाष्ठा आहे. जेव्हा माणूस माझे पुण्य असा विचार करतो तेव्हा तिथे अहंकार असतो, पण जेव्हा तो पुण्यावरचा अधिकारही सोडून देतो तेव्हा तो साक्षात शिवस्वरूप होतो. जसे राजाने पुण्य दान केले तसे इंद्रदेव आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. त्यांनी राजाच्या चरणी लोटांगण घातले आणि सांगितले, वीर धवल, तू मानवाच्या रूपात साक्षात देव आहेस. तुझी ही कथा जो कोणी ऐकेल त्याच्या आयुष्यातील अहंकार नष्ट होईल आणि त्याला कर्माच्या विळख्यातून मुक्ती मिळेल. राजा वीरधवल आता जगासाठी एक आशेचा किरण झाला होता. ज्यांनी त्याला स्मशानात पाहिले होते, ज्यांनी त्याला गरिबीत हिणवले होते आणि ज्या शत्रूंनी त्याचा विश्वासघात केला होता, ते सर्व आता राजाच्या छायेखाली सुखाने जगू लागले होते. राजाने हे सिद्ध केले की गरिबी ही माणसाला संपवण्यासाठी नाही, तर त्याला सोन्यासारखे शुद्ध करण्यासाठी येते. शत्रू आणि आजार हे केवळ आपल्या कर्माचे आरसे असतात, ज्यांना भक्तीच्या गंगाजलाने पुसता येते. महादेवांनी माता पार्वतीकडे पाहिले आणि म्हणाले, देवी, राजाचा हा प्रवास आता पूर्ण झाला आहे, पण या कथेचा सर्वात महत्त्वाचा संदेश त्या कासवाला मिळणे बाकी आहे, जो हा संदेश घेऊन पृथ्वीवर जाणार आहे. माता पार्वतीकडे पाहिले आणि म्हणाले, देवी, राजाचा हा प्रवास आता पूर्ण झाला आहे, पण या कथेचा सर्वात महत्त्वाचा संदेश त्या कासवाला मिळणे बाकी आहे, जो हा संदेश घेऊन पृथ्वीवर जाणार आहे. कासवाचे डोळे आता पूर्णपणे उघडले होते. त्याला समजले होते की संकटे आणि गरिबी ही ईश्वराची शिक्षा नसून ती त्याने दिलेली संधी आहे, स्वतःला सुधारण्याची आणि त्याच्या अधिक जवळ जाण्याची. जर तुम्हाला वाटतं की खूप कष्ट करूनही तुमचे पुण्य किंवा यश कोणीतरी हिरावून घेत आहे, तर काळजी करू नका. प्रभू तुमच्या धैर्याची परीक्षा घेत आहेत. कमेंटमध्ये मी माझे सर्वस्व ईश्वराला अर्पण केले असे लिहा. तुमचे हे समर्पणच तुमच्या जीवनातील सर्व साडेसाती आणि आर्थिक टंचाई दूर करून तुम्हाला राजवैभवापेक्षाही मोठे समाधान मिळवून देईल. महादेवांच्या मुखमंडलावर आता एक अलौकिक आणि शांत समाधान झळकू लागले होते. कैलासाचा संपूर्ण परिसर एका दैवी प्रकाशाने उजळून निघाला होता. जणू सृष्टीतील सर्व सकारात्मक ऊर्जा तिथे एकवटली होती. माता पार्वतीने त्या कासवाला आपल्या हातावरून हळूच खाली जमिनीवर ठेवले. कथेचा हा अंतिम अध्याय केवळ एका कथेची समाप्ती नव्हती, तर ती एका नवीन युगाची आणि विश्वासाची पहाट होती. महादेव अत्यंत गंभीर पण वात्सल्यपूर्ण आवाजात म्हणाले, हे बाळा, राजा वीरधवलची ही गाथा केवळ एका राजाची कथा नाही, तर ती पृथ्वीवरील प्रत्येक मानवाच्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. राजाने गरिबी पाहिली, विरह सोसला, शत्रूंचा छळ सहन केला आणि आजाराने जर्जर शरीरही अनुभवले, पण त्याने कधीही तक्रार केली नाही. त्याने हे स्वीकारले, जे काही घडत आहे ते माझ्या कर्माचे फळ आहे आणि जे काही बदलेल ते महादेवांच्या कृपेने बदलेल. या समर्पण भावामुळे तो साडेसातीच्या गर्तेतून बाहेर पडून सुखाच्या शिखरावर पोहोचला. कासवाचे शरीर आता दिव्य तेजाने चमकू लागले होते.
त्याच्या डोळ्यातील अश्रू पूर्णपणे वाळले होते आणि तिथे आता एक विलक्षण चमक होती. त्याने महादेवांना आणि माता पार्वतीला साष्टांग दंडवत घातले आणि विचारले, प्रभू, आता मी पृथ्वीवर जाऊन मानवाला काय सांगू? ज्यांचे नशीब फुटलेले आहे, ज्यांच्या घरात अन्नाचा दानाही नाही आणि ज्यांना चहूबाजूंनी शत्रूंनी घेरली आहे, त्यांना ही कथा ऐकून खरोखरच मार्ग मिळेल का? महादेव हसले आणि म्हणाले, बाळा, ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर ती जगण्यासाठी आहे. तू पृथ्वीवर जा आणि प्रत्येकाला सांग, प्रारब्ध अटळ असले तरीही भक्ती अभेद्य आहे. जो मनुष्य दररोज या कथेचे स्मरण करेल त्याला कधीही गरिबीची भीती वाटणार नाही. ज्यांच्या आयुष्यात 7.5चा फेरा सुरू असेल त्याने या कथेतील राजाचा संयम अंगी बाळगला तर शनिदेव सुद्धा त्याला दंडाऐवजी आशीर्वाद देतील. शत्रू मित्र होतील आणि असाध्य रोग सुद्धा नामाच्या औषधाने बरे होतील. महादेवांचा आशीर्वाद घेऊन ते कासव कैलासाच्या शिखरावरून संतपणे खाली उतरू लागले. ते कासव पृथ्वीवर आले आणि त्याने या 10 भागांची महागाथा ठिकठिकाणी ऐकवायला सुरुवात केली. जिथे जिथे हे कासव गेले तिथे तिथे चमत्कार घडू लागले. ज्या घरांमध्ये वर्षानुवर्ष दारिद्र्य होते तिथे लक्ष्मीचा वास झाला. ज्यांच्या आयुष्यात चिंतेचा आधार होता तिथे सुखाचा प्रकाश पसरला. अनेकांचे भाग्य या कथेच्या केवळ श्रवणाने उजळले. लोकांना कळून चुकले की संकट हे आपल्याला मारण्यासाठी नाही तर आपल्यातील राजश्री जागा करण्यासाठी येते. राजा वीरधवल प्रमाणेच अनेक भक्तांनी आपली दुःखे महादेवांच्या चरणी अर्पण केली आणि त्यांच्या आयुष्यात सुखाचे चमत्कार घडू लागले. कासवाचा संचार आजही सुरू आहे असे मानले जाते. ते आजही अशा लोकांच्या शोधात असते जी ईश्वराचे आर्ततेने हाक मारत आहेत. पौराणिक काळातील ही शिव पार्वती आणि कासवाच्या संवादातून जन्मलेली गाथा आज मानवासाठी एक संजीवनी ठरली आहे. कर्माचे फळ तर भोगावेच लागते, पण ईश्वराच्या नामस्मरणाने ते भोग फुलांसारखे हलके होतात. हेच या कथेचे अंतिम सत्य आहे. महादेव आणि माता पार्वती पुन्हा एकदा ध्यानस्थ झाले, पण त्यांचा आशीर्वाद मात्र या कथेच्या रूपात पृथ्वीवर सदैव वाहत राहिले. अशा प्रकारे आजची ही भगवान महादेव, माता पार्वती आणि कासवाची दिव्य कथा समाप्त होत आहे. मला पूर्णपणे आशा आहे की कर्माचे रहस्य उलगडणारी आणि भक्तीची शक्ती सांगणारी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवताना माझ्याकडून काही चूक झाली असेल, एखादा शब्द चुकला असेल किंवा काही उणीव राहिली असेल तर मला आपलीच लहान बहीण समजून मोठ्या मनाने क्षमा करा. कारण मी देखील त्याच ईश्वराच्या पायाखालच्या धुळी समान एक छोटीशी भक्त आहे जी केवळ आपल्यासमोर प्रभूचे ज्ञान आणि महिमा पोचवण्याचे एक छोटेसे कार्य करत आहे. जर तुम्हाला आजची ही कथा मनापासून आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तसेच अशाच प्रकारे जीवनाला दिशा देणाऱ्या आणि चमत्कार घडवणाऱ्या पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही कथा अशा भक्तांपर्यंत आवर्जून शेअर करा ज्यांना आज आधाराची आणि ईश्वरी मार्गदर्शनाची गरज आहे. कारण भक्तीचा प्रसार करणारे भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतात. भक्तांनो, आता आपण सर्वजण मिळून भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणी एक विशेष प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुमच्या जीवनातील सर्व संकटे, गरिबी, आजार आणि 7.5चा प्रभाव दूर करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. ही प्रार्थना तुम्ही शांतपणे ऐकू शकता किंवा मग पाठीमागे मनोभावे बोलू शकता. हे देवादिदेव महादेव,
हे त्रैलोक्याची जननी माता पार्वती, हे करुण सागरा, हे दीनदयाळा, हे कैलासपती, आज मी तुमचे बाळ अत्यंत व्याकुळ अंतकरणाने तुमच्या चरणी शरण आलो आहे. प्रभू, माझं आयुष्य आज संकटांच्या वादळांनी घेरलेलं आहे. कधी गरिबीची चिंता मनाला पोखरते, तर कधी शत्रूंचा आणि नशिबाचा वार मला घायाळ करतो. माझ्या शरीराला जडलेले आजार आणि मनाला ग्रासलेली भीती मला जगू देत नाहीये. हे ईश्वरा, जर माझ्या भाग्यात माझ्या कर्मामुळे दुःख लिहिलं असेल, तर त्या कर्माचे पाश तोडणारे तुम्हीच आहात. जशी गंगेची धार पर्वतांना फोडून मार्ग काढते, तसाच माझ्या संकटांना फोडून सुखाचा मार्ग तुम्ही निर्माण करावा, हीच तुमच्या चरणी आर्त विनवणी आहे. हे नीलकंठा, जसे तुम्ही विश्वाचे विष पिऊन जगाचे रक्षण केले, तसेच माझ्या आयुष्यातील गरिबीचे, कर्जबाजारीपणाचे आणि आजारपणाचे विष तुम्ही प्राशन करावे. माझ्या घराच्या उंबरठ्यावर असलेल्या दरिद्रतेचा अंधार तुमच्या तेजाने कायमचा नष्ट होऊ दे. माझ्या हातांना कष्ट करण्याची शक्ती द्या आणि त्या कष्टाला तुमच्या आशीर्वादाचे फळ द्या. माझ्या घरात अन्नाचा कण आणि धनाची कमतरता कधीही भासू नये. माता लक्ष्मीचा स्थिर वास माझ्या वास्तूत राहू दे. हे महाकाला, साडेसाती असो, पनवती असो किंवा ग्रहांची पीडा, तुमच्या एका कृपादृष्टीने काळाचे चक्रही उलटे फिरू शकते. माझ्या राशीला लागलेली साडेसाती आणि नशिबाचे वाईट फेरे तुमच्या त्रिशूळाने कापून टाका. शत्रूंच्या क्रूर दृष्टीपासून आणि गुप्तवार करणाऱ्या लोकांपासून माझे आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. तुमच्या भस्माचे संरक्षण कवच माझ्या भोवती सदैव असू द्या, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती मला स्पर्श करू शकणार नाही. हे माता जगदंबे, ज्याप्रमाणे तुम्ही त्या दुःखी कासवाला आपल्या हातावर मायेने उचलून घेतले, त्याचप्रमाणे या संकटात सापडलेल्या मलाही तुमच्या कुशीत थारा द्या. माझ्या मनातील सर्व चिंता, भीती आणि नैराश्य दूर करा. माझ्या कपाळावर असलेल्या भाग्याच्या रेषा जर पुसट झाल्या असतील, तर तुमच्या कृपा प्रसादाने त्या पुन्हा सुवर्णासारख्या उजळून निघू द्या. हे प्रभू, माझ्या हातून या जन्मात किंवा पूर्वजन्मात जे काही अपराध झाले असतील, कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर त्या कर्माची मी क्षमा मागते. माझ्या पापांचा नाश करा आणि मला एक नवीन आनंदी आयुष्य प्रदान करा. माझ्या घरात सुखशांती, समाधान आणि अखंड आरोग्य लाभू दे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत माझ्या मुखी तुमचे नाव सदैव राहू देत. ही प्रार्थना केवळ शब्द नाहीत, तर हे माझे तुमच्या चरणी अर्पण केलेले अश्रू आहेत. या अश्रूंचे मोल तुम्ही नक्कीच जाणाल आणि माझ्या आयुष्यात लवकरच सुखाचा चमत्कार घडवाल, हाच माझा अढळ विश्वास आहे. हे शिवशंभो, हे गौरीशंकर, माझ्या हाकेला धावून या आणि माझे रक्षण करा, माझे रक्षण करा, माझे रक्षण करा. सांब सदाशिव. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. राधे राधे. राधे राधे. राधे राधे.